म्हणून तरुण मुलांना विनंती, कष्ट करा, नीती ठेवा, विचार उच्च ठेवा, कष्टाची आणि परमार्थाची सोडा तुम्ही लाज, धंद्याला नम्रतेचा चढवा साज, जीवनामध्ये नीतीची आखून ठेवा तुम्ही बाज, असा संकल्प धर्माच्या मंडपाखाली करा तुम्ही आज. थोड्या दिवसामध्ये तुम्हीच असाल छत्रपती शिवाजी महाराज. तुम्ही शिवाजी महाराज आहेत. कष्ट करा, नीती ठेवा, विचार उच्च ठेवा, तर तुमची लग्न होते. हा लग्नाचं लय अवघड झाले. आता आवाज वाढत थोडा. मुली झाल्यात कमी, त्याच्यामुळे त्यांना आले डिमांड आणि पुरींच्या आयला आले मार्केट. पुरींच्या आयला जेवढं मार्केट आहे तेवढं कांद्याला सुद्धा नाही. आता लई फोकसमध्ये डायरेक्ट पाहुण्याला आमची मुलगी कोणाला बी द्यायची. हां मुलगा दिवसा छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, जमीन भरपूर पाहिजे, आणि त्याला आईबाप नसले पाहिजे. हां तुमच्या लेकीच्या सुखासाठी दुसऱ्याचा आईबाप मारता का? बचत गट अपेक्षा जरा मापात ठेवा. आणि पोरांना सांगतो क्वालिटी का, डॉक्टरला बायको मिळाना असं घडलं कधी, PSला बायको मिळाना आली का बातमी कधी, ह्या बायका कोणाला मिळाना बोंबलत फिरणार ना. थोबाडात मावाडा हब्यावजाचं 10 रुपयाचं आई बापा संग भांडणं करायचे, गावात वाद करायचा, चांगल्या कामात मागं भांडणं करायचं, पुढं कोण पुढेच वाटोळ कराय मोकळे र. तुला बघितलं तरी डीजेवाल्याला घाम सुटतोय, असलं तर पियाले अंग हाली होतोय. त्या डीजेवाल्याला सुद्धा तुझा ताल कळण, तू नेमक्या कोणत्या तालात नाचतोय बा. जेव्हा काय डीजे वाजला आणि त्या नवरदेवाला तरी काय कळतं, ते भांबावलेलं असतं लग्ना दिवशी. ह्याच मला होतं घोड्यावर बसतो आणि 4-5 पियाताडे त्याच्याकडे वाटल्यासाठी पुढे पुढे करा. 2-4 जण गुंड्या लावा, 2-4 जण बुटाच्या दोऱ्या मांडा. त्याला वाटतं इतकी जण माझ्या हाताखाली, म्हणजे मी इंद्र झालं. इंद्र नाही, तो दलिंद्र आहे. तू कसा इंद्र आहे र? तुला रुपये कमायच्या. जेव्हा काय डीजे वाजला, घोडा वदळला, नासा नासा नवरदेवच घेऊन गेला. ते बघितलं मोबाईलवर. आमच्या तिकडं नवरदेवच नेला लग्नातून. 3 किलोमीटर रेड्या बळीत पडला होता नवरदेव. दुसऱ्या दिवशी गावला, त्याला वडू बाहेर काढलं तरी त्याचा एक तडाका नवरी कुठे. लोक म्हणले त्याचं कालच झालं. मला मी आता काय करतो, असा डीजे पुढे नाचा मोकळा रा. आता काय करतो. सोलापूरचा मोर्चा तर लय गाजला. पोराने बघितलं असेल ना. 500 पोरांनी कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला, आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर म्हणले बोला काय मागण्यात. म्हणजे आम्हाला बायका द्या. अरे ते काय रेशन कार्डला गहू का तांदूळ आहे तुम्हाला बायका बी सरकारने द्यायच्या. तुम्ही नेमकं काय करताय बुवा. आणि मुलांना विनंती, काहीच नाही करता आलं तर शेवटी आमच्या पार्टीचा मेंबर व्हा. माळण बुका तरी लग्न होते. एवढा एक पर्याय राहिला तुमच्याकडे, बाकीचे पर्याय मेले तुमच्यासाठी. आता हा सगळे थकले, तुमचे आईबाप थकले, पाहुणे रावळे थकले, पण तुम्ही काय पिवळे व्हाय ना. तुम्हाला पिवळं करण्याची ताकद आता फक्त माळण बुक्यात आहे बघा. चांगलं जागा नाही तर लय अवघड आहे. माळण बुक्याजवळ आमच्या गावातल्या 10 पोरांची लग्न जवळ ह्या मागच्या 2 वर्षात. एक जण माझ्याकडे बोंबले फिरत होतं, महाराज लग्न जमाना. मला मी जमितो. हां काय करावं लागेल. मला कपाळाला बुकान गळ्यात माळ. तर मला खरं सांगा, आवाज वाढ. माळ घालतो पण जमन का. नाही मला जमते घाल. त्याच्या डोक्यात तो मला जाळ झाला, शाकाहारी का राहीन होणं पण बायको भेटन. आणि मी म्हणलं तू जमू नाही तर नाही जमू, पण माळकरी वाढन. म्हणजे त्याच्या डोक्यात वेगळं गणित आणि माझ्या डोक्यात वेगळं गणित. मी मला आण माळ. त्याने बारीक मण्याची माळा नाही. बारीक मण्यावर लग्न जमत नाही. मग टपाऱ्या मण्याच्या माळा एवढंच म्हणे. कचा कच म्हणे हाड करायचं. झोपताना म्हणायचं लय ऋत ते आहे. मी म्हणलं लग्न हा मग ऋतून द्या. हा लग्न म्हणलं की शिच्या पथाचा बुक्का बारीक लावायचा. मला मोठा लाव की मला कपाळ कळवेन की लग्न लावतो. गंधन बुकान धोतर नेहरून टोपीन असा बगळा बनवला पांढरा फेक. कुठे कीर्तनाला गेले की मी पुढं त्यो मागं, मी पुढं त्यो मागं. काय दिवसांनी तीच पुढं मी महाग. लोक त्याच्याच पाय पडायचे, महाराज महाराज. अरे मला खऱ्याला तर किंमतच नाही. कीर्तन संपले, लोक म्हणायचे अरे हे तर संघ आलेले. पण असून द्या, पोरग माऊले संघ राहते, व्यसन नसन, धार्मिक असन, आई बापाला जपित असन, संस्कारिक असन, माळकरी दिसते. वारेकरच्या घरात आपली पोरगी सुखानं राहीन. देऊन टाका पोरग्याला. 10 मुलांची जमिवली. हाच पॅटर्न माळण बुका. हिथं जर कोणाचं जमत नसल, ही परगा काजळ. चलो माऊली पटाडे जिंदाबाद. महिन्यातच तुकडा पाडो. विनोदाचा भाग सोडा, समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आणि मुली काढल्या सुद्धा बाजूला. माझं एक सांगणे, तुम्ही थोडं जिमनीवर राहा. सगळ्या अपेक्षा तुम्ही इतक्या वाढवून ठेवल्यात की नावच काढायला नको. मुलगा पाहत असताना फक्त त्याची संपत्ती बघू नका, त्याची संस्कृती बघा. नुसता बंगला बघू नका, तर चांगला बघा. लग्न जमिते 50 एकर जमिनी, पण तो जर 10 रुपये निघाला 5 वर्षात 1 एकर सुद्धा ठेवणार नाही. लग्न जमित 1/2 एकर जमिनी. मुलगा जर जिद्दी निघाला त्याची 25 एकर केल्याशिवाय राहणार आहे. कर्तृत्ववान मुलाला मुली द्या. शेतकऱ्याच्या घरात पुरी द्या, गरीबाच्या घरात पुरी द्या, वारकऱ्याच्या घरात पुरी द्या, मोठ्याच्याच घरात पुरी द्यायचं. ही डोक्याची फेड आल्याने हे काढून टाका. आणि मुलाने सुद्धा त्या जीवनाची, त्या पद्धतीची सात्विकता आणि पवित्रता तुमच्या जीवनामध्ये आणा. हे काळाची गरज आहे. विडवलं आणि यासाठी संत विचार जीवनामध्ये गरजेचे आहेत. महाराज ते वीर आहेत. हो वीर म्हणलं की लढाई आली. हो करतेत ना. लढाई म्हणलं की शस्त्र आले आहेत ना. कोणते? क्षमा दया शांती, बाण अभंग हाती. क्षमा दया शांती हे शस्त्र आहेत.
त्याच्यावर नाही गुण आलं तर शेवटचं ब्रह्मास्त्र बाण अभंगाचे बाण केले सणा सण लोकांच्या मर्मावर तुकोबाने भेद गेला. हे शस्त्र आहेत. आम्हा घरी धन शब्दाचीच शब्दाचीच शस्त्रे येत. शब्द हेच आमच्याकडे शस्त्र आहे. पण त्याच्या अगोदर 3 शस्त्र सांगितले, क्षमा दया शांती. हे सुद्धा शस्त्रच आहेत. म्हणून आपल्या जीवनामध्ये दया क्षमा शांती ते देवाची वस्ती. दया म्हणजे दुसऱ्याच्या दुःखाने आपलं दुःख अंतकरणाचं व्हावं. क्षमा माफ करायला शिका. क्षमा शस्त्र जे येणाऱ्याचे क्षमा नावाचं शस्त्र अंतकरण समुद्रासारखा विशाल ठेवा. काय तुकोबऱ्यांचा अंतकरण. तुकोबऱ्यांचं भजन चालून गावातला एक जण म्हणला, हे तुकोबर आहे ना निवळ भोपळा आहे भोपळा. तुकोबऱ्याने भोपळा म्हणणाऱ्याचं डायरेक्ट दर्शनच घेतलं. आपल्याला जर एखादा भोपळा म्हणला असता तर आपण हाणून मोकळा केला असता. मला भोपळा म्हणतो काय. तुकोबऱ्याने दर्शन घेतलं आणि बाकीचे लोक म्हणले, महाराज तो माणूस तुम्हाला भोपळा म्हणाला तरी तुम्ही त्याच्या पाय पडता. हो का. अहो भोपळा लई मोठी पदवी. कसं काय. भोपळा स्वतः पोहतो आणि दुसऱ्याला पाहायला शिकवतो. तसं मी तर माझ्या साधण्याच्या जोरावर तरलोच आहे. पण अभंगाच्या जोरावर लाखो वारकरी तरणार आहेत. याला म्हणायचं क्षमा दया शांती. काय अंतकरणाची अवस्था. बाण अभंग हाते क्षमा दया शांती शस्त्र आणि अभंगाचे बाण. आणि हे ज्याच्याकडे आहे तीच माणसं जगाच्या पाठीत बळीवंत आहेत. अभंगाच्या शेवटच्या चरणात
सुर की नदियाँ हर दिशा से बहे सागर मेरे बादलों का रूप ने बरसे हलके
सारे रा बाबा गरे सा सारे रा बाबा गरे सा रे रा 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 रे रा रे 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 रा रा रे रा रा रे रा रा रे रा रा रे तुका म्हणे बळी तेची एक भूमंडळी. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबारे सांगतात, एक तीच माणसं या जगाच्या पाठीवर खऱ्या अर्थानं बळीवंत आहेत. कोणती? जे विठ्ठलाचे आहेत, जे नामाचा जयघोष करतात, क्षमादया शांती ज्यांच्या अंगामध्ये गुण आहेत. तुका म्हणे बळी तेची एक भूमंडळी. कमी ठेव असा अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या पुण्यनगरीमध्ये आपल्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ एवढा भव्याने इको कमी स्मृती प्रित्यर्थ एवढा भव्य दिव्य कीर्तन महोत्सव आणि सुंदर अशी भागवत कथा ज्यांच्या मुखातून आपण श्रवण केलेले आहे. नामवंत भागवताचार्य महाराष्ट्रातील चिंचकर महाराजांच्या मुखातून ही कथा आपण श्रवण करत आहोत. आणि सुधीर भाऊनी त्यांच्या समस्त परिवारानं हा सोहळा पाहिल्यानंतर एक प्रमाण आठवते बघा, मेळ विले मांदी वैष्णवांची. हे वैष्णवांची मांदळे एकत्र केले आणि हा भव्य दिव्य सोहळा. सुधीर भाऊ तालुक्याचे सभापती सुद्धा होते. सभापती पदाचा असणारा त्यांना अनुभव आणि समाजकारणामध्ये राजकारणामध्ये त्यांचा विशेष असा ठसा आहे. त्यांचे बंधूसुद्धा आमचे पुंडलिक दादा असतील, त्यांना तर सगळे प्रेमाने आमदारच म्हणतात नाही बा. आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर दिसताना बी तसंच आमदार म्हणलं. मी सुद्धा वाटलं म्हणलं आमदाराचं काय नको आणि काय आले देवाजीच्या मनात ते कोणाचे चाले ना भविष्यात होऊ शकतात मायबाप. कारण ही जर समाजसेवा मायबाप, ही धर्मसेवा आणि सध्याच एवढं लोकांचं प्रेम आहे. आमदाराच्या पुढची क्रेज आणि तेवढं प्रेम या गोरटे परिवाराने कमवलेलं आहे. सुधीर भाऊ असतील, त्यांचे बंधू असतील, या परिवाराच्या हातून अशी देशाची, धर्माची, वारकरी संप्रदायाची, समाजाची सेवा घडावी हे कार्य करण्यासाठी पुंडलिक दादांना, सुधीर भाऊंना भगवंतांना उदंड असं आयुष्य द्यावं ही ज्ञानोबा तुकोबा यांच्या चरणी प्रार्थना करतो. सुंदर कार्यक्रमाचं नियोजन या कीर्तनासंदर्भात वेळोवेळी संपर्कामध्ये राहणारे आमचे हरिभाऊ पंचाळ आता त्यांची उपस्थित झाली. त्यांच्या कार्यक्रमाची धावपळ त्यांच्या मागे असते, परंतु ते वेळात वेळ काढून आज या ठिकाणी आले. इंदोरकर बाबांच्या सोबत आज गेले होते ते असे आमचे हरिभाऊ महाराज ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कीर्तन असल्यावर तर कोणीही संपर्कात राहतं, पण कीर्तन असो नसो एक मैत्रित्वाच्या जिव्हाळ्याच्या नात्याने प्रेम जपणारा व्यक्ती म्हणजे आमचे हरिभाऊ आहेत. खूप सगळ्या कलाकारावर आणि कीर्तनकारावर जीवापाड प्रेम करतात. ते उपस्थित झाले, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. या निमित्तानं कृष्ण महाराज, उद्धव बापू असतील, आमचे अभिमन्यू आबा असतील, पालवी महाराजांनी तर नाकातून सनईचा आवाज काढला, त्यांनाही मनापासून धन्यवाद. गुरुवारी आमचे भाऊसुद्धा उपस्थित झाले. हे सगळे एकावनी बळीरे असे महाराष्ट्रातील सर्व दिग्गज मंडळी ब्रह्मनाद निर्माण करण्यासाठी या ठिकाणी 7 दिवस उपस्थित आहेत. सुंदर गायक, सुंदर वादक, सुंदर टाळकरी, सुंदर कार्यक्रमाचं नियोजन. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि पूर्णविराम माझे गुरुवारी आदरणीय वंदनीय भाऊ, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं कर्जतमध्ये भव्य दिव्य ज्ञानोबा तुकोबा यांचं मंदिर बांधलेलं आहे. सुधीर भाऊ आश्रमावरती आले आहेत, कारण आमच्या श्रीगोंद्याला त्यांनी गावासाठी, आपल्या गावासाठी रथ दिला मायबाप. एकदा सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने त्यांचं एकदा प्रेमानं टाळ्या वाजवून स्वागत करा. त्यांनी अशी जागाच ठेवली नाही कुठं, जिथं तिथं आहे सुधीर भाऊचं नाव. आपल्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ गावाला काशीमाई संस्थान, आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत काशीमाई संस्थान, त्या मंदिरात सुद्धा माझं कीर्तन झालेलं आहे. आपल्या गावाविषयी प्रेम भव्याने दिव्य श्रीगोंद्यावरून रथ आणला मग आमच्या नगर जिल्ह्यातून. आपल्या गावाविषयी प्रेम त्यांनी त्यातून प्रगट केलेलं आहे. त्यावेळेस ते घरी आलेले. अत्यंत सुंदर मंदिर कर्जतमध्ये तुमच्या आशीर्वादानं परिपूर्ण झालेलं आहे. 61 फूट उंच मंदिराचा कळस, अष्टकोनी गाभारा, ज्ञानोबा तुकोबारांची तेजपुंज मूर्ती. मंदिराच्या समोर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, विवेकानंदांची पुतळेत हजारो झाडेत. अगदी नंदनवनात आले नटन एवढं भव्य संस्थान तुमच्या आशीर्वादानं परिपूर्ण झालेलं आहे. असेच सगळ्यांचे प्रेम आशीर्वाद असावे अशा ठिकाणी विनंती करतो. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली.